नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी हा चॅप्टर आपला चालू आहे. या चॅप्टर मधलं मागील व्हिडिओमध्ये आपण मीन काढण्याच्या 3 पद्धतींचा अभ्यास आपण केला होता. मेथड्स ऑफ दी टू फाइंड द मीन. पहिली मेथड आपण पाहिली होती डायरेक्ट मेथड. दुसरी मेथड आपण पाहिली होती अज्युम्ड मीन मेथड आणि तिसरी मेथड होती ती म्हणजे स्टेप डेव्हिएशन मेथड. या तिन्ही पद्धतीने आपण उदाहरणे सोडवलेली आहेत आणि प्रॅक्टिस 6.1 आपण पूर्ण केलेला आहे. आज आपल्याला सेंट्रल टेंडन्सीचा दुसरा पुढचा भाग आहे, तो म्हणजे मेडियन. त्या मेडियनचा विचार आपल्याला करायचा आहे आणि मेडियनचा फॉर्म्युला पाहून आपण त्या मेडियनच्या फॉर्म्युलेच्या आधारे प्रॅक्टिस 6.2 मधील उदाहरणे आपण सोडवू. मेडियन फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मागील इयत्तेमध्ये आपण मेडियन काढलेली आहे, पण ती मेडियन आपण अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा वापर करून काढलेली आहे. अनग्रुप्ड होते, अवर्गीकृत वारंवारता सारणी. अवर्गीकृत या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे, ग्रुप पाडलेले आहे. अशा वेळेस जो स्टॅटिस्टिकल डाटा असतो त्याची मेडियन कशी काढायची ते आपण पाहू. when the number of scores in a data is large. बघा 90 जी उदाहरणे सोडली होती त्यावेळेस जो स्टॅटिस्टिकल डाटा होता तो लिमिटेड होता, कमी प्रमाणात होता, मर्यादित होता. पण आता काय आहे, तो डाटा जर इज लार्ज, तो जास्तीत जास्त प्रमाणात असेल. इट इज डिफिकल्ट टू अरेंज देम इन असेंडिंग ऑर्डर. अशा वेळेस तो डाटा चढत्या क्रमाने किंवा असेंडिंग ऑर्डरनं लिहिणं अवघड जातं, कठीण जातं. इन सच केस द डाटा इज डिवायडेड इनटू ग्रुप्स. अशा वेळेस तो डाटा ग्रुपमध्ये डिवाइड केला जातो, त्याचे गट पाडले जातात, ग्रुप केले जातात. आणि इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस. जर आपल्या या ठिकाणी अशा वेळेस जर डाटा जर आपला तो लार्ज डाटा असेल आणि तो डाटा जर आपण ग्रुप केले त्याचे, तर आपण त्याची मेडियन कशी काढायची ते आपल्याला पाहिजे. मग ते ग्रुप जे पाडलेले आहेत त्या ग्रुपमध्ये क्लासेस आपल्याला पाडायचे असतात. ते क्लासेस जर कंटिन्युअस क्लासेस असणं गरजेचं मेडियन काढताना. जर ते कंटिन्युअस क्लासेस नसतील तर आपण ते काय करायचे, कंटिन्युअस क्लासेस घेऊन आपण मगच त्याचा मेडियन काढायची आहे. म्हणजे डाटा हा ग्रुपड तर पाहिजेच, पण त्याचे ग्रुप पाडताना त्याचे क्लासेस जे पाडतो ते क्लासेस कसे पाहिजेत, कंटिन्युअस क्लासेस असले पाहिजे. कंटिन्युअस म्हणजे कसे, समजा 0 to 10 असेल तर पुढचा क्लास 10 to 20, 20 to 30, 30 to 40, आज त्याला म्हणायचं कंटिन्युअस क्लासेस. पण जर ते 0 to 10 आहे, परत पुढचा क्लास 11 to 9, 20, 21 to 30, 31 to 40, म्हणजे एक एकचा गॅप आहे 10 आणि 11च्या मध्ये. असा जर असेल त्याला डिसकंटिन्युअस क्लासेस असं म्हणतात. तर या ठिकाणी मेडियन काढताना पहिल्यांदा ते जे क्लासेस दिलेले आहेत ते कसे आहेत पाहिजे, ते कंटिन्युअस आहेत का, नसतील तर त्याला कंटिन्युअस करून घ्यायचे आहे. त्याचा फॉर्म्युला बघा. मेडियन काढण्याचा फॉर्म्युला, मेडियन इज इक्वल टू एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. प्रत्येकाचं एल म्हणजे काय, एन म्हणजे काय असतो, सी एफ म्हणजे काय, एफ म्हणजे काय, एच म्हणजे काय ते आपण पाहू. एल म्हणजेच काय, या फॉर्म्युल्यामध्ये एल म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ दी मेडियन क्लास. जो मेडियन क्लास असतो त्या क्लासचे लोअर लिमिट काय आहे ते सांगायचं.
मग मीडियन क्लास कसा शोधायचा, कसा ओळखायचा, प्रत्यक्ष उदाहरण सोडवताना आपण पाहणार आहोत. पुढं एन, हा एन म्हणजे काय, सम ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण काढलेलं आहे मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा, मेन मध्ये समेशन ऑफ एफ आय म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी, सम ऑफ दी फ्रिक्वेन्सी. सीएफ म्हणजे काय, सीएफ म्हणजे काय, पहिले त्याच्या अगोदर एच बघा. एच म्हणजे काय, एच इज द क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. क्लास इंटरवल म्हणजे 0 to 10, 10 to 20, 10 to 20 म्हणजे किती, 10 आहे. म्हणून क्लास इंटरवल म्हणजे काय असतो, अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, त्याला म्हणायचं क्लास इंटरवल. पुढं एफ, एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. पण कुणाची फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी ऑफ दी मीडियन क्लास, जो मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी. पुढं सीएफ, सीएफ इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कसली फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. पाहिले तुम्ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 9th स्टँडर्ड मध्ये पाहिली, काढली आपण. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ दी क्लास प्रिसिडिंग द मीडियन क्लास, जो मीडियन क्लास आहे त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता असे म्हणतात. अशा प्रकारे हे प्रत्येक, ह्या एल म्हणजे काय, एन म्हणजे काय, सीएफ काय असतो, एफ काय असतो, एच काय असतो, ते सगळं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला मीडियन कशी काढायची हे पाहू. प्रॅक्टिस शीट 6.2 त्यातला क्वेश्चन नंबर 1. The following table shows classifications of number of workers and the number of hours they work in a software company. Find the median of the number of hours they work. दिले टेबल आपल्याला खाली, हा टेबल दिला. डेली नंबर ऑफ आवर्स आणि नंबर ऑफ वर्कर्स. 8 ते 10 तास काम करणारे 150 वर्कर. 10 to 12, 10 ते 12 तास काम करणारे 500 वर्कर्स. 12 to 14, 12 ते 14 तास काम करणारे 300 वर्कर्स आहे. तर 14 ते 16 तास काम करणारी 50 वर्कर्स आहे. तर तुम्हाला विचारले, फाइंड मीडियन ऑफ दी नंबर ऑफ आवर्स दे वर्क, म्हणजे ते किती तास काम करतात त्याचा मध्यक काढायचा, त्याचा मध्यक म्हणजे मीडियन काढायची आहे. समजतंय? तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपल्याला एक टेबल तयार करावं. आपण मीन काढताना टेबल तयार केला होता, एवढा मोठा टेबल नाही. या ठिकाणी फक्त हे दोन आहेतच आपले, एक नंबर ऑफ आवर्स म्हणजे क्लासेस आणि दुसरा फ्रिक्वेन्सी. त्याच्या पुढे फक्त एक कॉलम वाढवायचा आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एक कॉलम फक्त वाढवायचा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बघा, हा टेबल केला. डेली नंबर ऑफ आवर्स, त्याला क्लास असं म्हणतो, हे दिले आपल्याला. हेच लिहिले मी इथं, उभं लिहिलंय. इथं हॉरिझॉन्टल आहे, इथं व्हर्टिकल. नंबर ऑफ वर्कर्स फ्रिक्वेन्सी एफ आय, डेली फ्रिक्वेन्सी आहे 150, 500, 350. तीच आपण दिली, वेगळी काही दिलेली नाही. ही गिव्हन इन्फॉर्मेशन. नवीन एक कॉलम फक्त आपण ऍड केलाय, तो आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये लेस दॅनची फ्रिक्वेन्सी करायची. लेस दॅन म्हणजेच इकडनं ह्या क्लासचा हा 8 आहे, 8 ते 10, 10 ते 12 हा चढता क्रम गेला. तर या बाजूनी या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन करायची, लेस दॅन. पहिल्यांदा काय करणार आहे मग, हा 150 जसाच्या तसा समोर लिहिला. पुढं हा 150 प्लस 500 करा, ह्या दोघांची ऍडिशन करा आणि ती ऍडिशन इथे. 150 प्लस 500 इज इक्वल टू किती, 650. 650 प्लस 300, बघा काय करतोय, 650 प्लस 300 इज इक्वल टू
950. 950 प्लस 50 या दोघांची ॲडिशन किती 1000. आणि हे जी शेवटची जी आहे ना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 1000 ती म्हणजेच हे नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी सम ऑफ दी फ्रिक्वेन्सी असते त्या सगळ्यांची बेरीज 1000. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 1000 ही एन ची व्हॅल्यू असते. याही ठिकाणी तुम्ही केली खाली एन दिला तर तेवढीच व्हॅल्यू येते 1000. हिअर total frequency is equal to sum of fi is equal to capital N is equal to किती आहे रे 1000. किती आहे 1000. मग तुम्ही काय करणार हा 1000 अपॉन 2 म्हणजे n अपॉन 2 इज इक्वल टू 1000 अपॉन 2 इज इक्वल टू किती आलं 500. काय आलं 500. मग हा 500 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठं आहे यात पाहिजे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 500 दिसतंय का कुठं. हा 150 आहे 650 950 1000 कुठंच नाही. मग काय करायचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 500. 500 नाही मग 500 पेक्षा जवळचा मोठा असणारा फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. 500 पेक्षा मोठं कोण आहे मग हा तर लहान आहे हा 650 आहे. किती आहे 650. मग हा 650 असणारा जो क्लास आहे तो म्हणजेच मेडियन क्लास असतो. तो क्लास कोणता झाला मेडियन क्लास झाला. द करस्पॉन्डिंग क्लास 10 to 12 इज द मेडियन क्लास. हा क्लास का किती झाला मेडियन क्लास. पुढे तर लिहितो मी मेडियन क्लास लिहिलं का. हा मेडियन क्लास. हा जो मेडियन क्लास आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 500. तिलाच आपण काय म्हणायचं एफ म्हणायचं. या फ्रिक्वेन्सीला एफ म्हणायचं. मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी एफ. मी दाखवतो ॲरोनी ही एफ. या क्लासच्या अगोदरचा क्लास कोणता आहे प्रिसिडिंग क्लास कोणता आहे हा आहे. या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे तिला सीएफ म्हणा. म्हणजे आम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या व्हॅल्यू ही टाकायची. या काय आहे सीएफ आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. समजलं. मेडियन क्लास कसा ठरवला समजलं. मग मेडियन क्लासची ही फ्रिक्वेन्सी म्हणून एफ त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे सीएफ. आलं लक्षात. पुढे बघा मग हा फॉर्म्युला आहे. मेडियन इज इक्वल टू एल प्लस एन अपॉन टू मायनस एफ अपॉन एफ इंटू एच. यातल्या ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण लिहू. या प्रत्येकाची व्हॅल्यू लिहू आपण. एल इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट ऑफ दी मेडियन क्लास. कोणता आहे मेडियन क्लास हा मेडियन क्लास. त्याचा लोअर क्लास लिमिट किती आहे 10 to 12 हा मेडियन क्लास आहे. लोअर क्लास लिमिट किती आहे 10. किती 10 म्हणून मेडियन क्लासची लोअर लिमिट किती 10. पुढं एन इज इक्वल टू एन म्हणजे काय सम ऑफ फ्रिक्वेन्सी काढली आपण 1000 कुठे. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा सीएफ. हा सीएफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मेडियन क्लास. या मेडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 150. म्हणून लिहिली इथं 150. फ्रिक्वेन्सी एफ. एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ दी मेडियन क्लास. हा मेडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 500. आणि शेवटचं एच. एच इज द क्लास इंटरवल ऑफ दी मेडियन क्लास. क्लास इंटरवल किती आहे बघा 8 to 10 10 to 12 हा अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. तर आपला हे मेडियन क्लासचं बघा 12 वजा 10 किती येतं 2. मग एचची व्हॅल्यू किती आली 2. या व्हॅल्यूज आपण काय करायच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू आपण. मेडियन इज इक्वल टू एल. एलची व्हॅल्यू 10 प्लस इन ब्रॅकेट एन अपॉन टू एन इज हिअर 1000 अपॉन टू मायनस सी एफ
150 किती आहे 150 डिवायडेड बाय 500 डिवायडेड बाय 500 एफ काय 500 फ्रिक्वेन्सी इनटू एच ची व्हॅल्यू काय 2 एच ची व्हॅल्यू ठेवले सगळे आता काय करायचं करा कॅल्क्युलेशन इज इक्वल हा 10 तसा 1000 अपॉन 2 500 minus 150 upon 500 into 2. 10 plus 500 minus 150 350 upon 500 into 2. कसं लिहिणार 10 प्लस या दोघांचा भागाकार 0.7 into 2 म्हणजे काय आलं 1.4 10 plus 1.4 10 plus 1.4 that is 11.4 किती 11.4 काय आले हे तर हेच आपलं उत्तर मिळाले median of the number of hours median of the number of hours they work is equal to 11.4 11 point समजले ठीक अजून एक उदाहरण पाहू सगळेच उदाहरण आपण सोडणार आहे पुढचे उदाहरण पहा म्हणजे अजून समजेल तुम्हाला सगळे उदाहरण सोडणार आहे एक्झाम्पल The frequency distribution table shows the number of mango trees in a group and their yield of mango. Find the median of data. हा टेबल दिला आहे आपल्याला number of mangoes and number of trees 50 to 100 mangoes असे झाडे किती आहेत 33 झाड आहेत ज्याच्यावर 50 ते 100 मँगो आहेत 100 ते 150 मँगो असणारी 30 ट्रीज आहे 150 ते 200 मँगो असणारे 90 झाड आहे 200 ते 250 मँगो असणारे 80 झाड आहेत तर 250 टू 300 मँगोज असणारे 17 ट्रीज आहेत 17 झाडे आहेत तर काय करायचं बघायचं पहिल्यांदा काय करायचं टेबल पहिल्यांदा बघायचं आधी ते टेबलकडे ते टेबलमध्ये क्लासेस कंटिन्युअस आहेत का पाहायचे सगळ्यात पहिल्यांदा ते पाहिजे बघा क्लासेस कंटिन्युअस आहेत का 50 टू 100 100 टू 150 150 टू 200 म्हणजे क्लासेस कंटिन्यू आहेत तिथं 100 आहे दुसऱ्या क्लासचं म्हणजे पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट सारखं असलं की काय म्हणायचं कंटिन्युअस क्लासेस आहेत मग या ठिकाणी काय करणार आता हा आहे तसा आडवा आहे तो उभा टेबल करा आणि पुढे एक कॉलम फक्त वाढवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा आहे तसा उभा पुढचा एक कॉलम वाढवला आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा 13 जसच्या तसा येते 33 प्लस 30 इज इक्वल टू किती 63 लिहा 63 प्लस 90 किती असतो लिहा या ठिकाणी 153 153 प्लस 80 that is 233 233 plus 17 that is 250 ही काढली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली टोटल काय आली तर शेवटचा आकडा 250 ही फिगर आली त्या 250 म्हणजे काय असतो टोटल फ्रिक्वेन्सी सम ऑफ द फ्रिक्वेन्सी म्हणजे n ची व्हॅल्यू आहे हियर टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सम ऑफ fi इज इक्वल टू कॅपिटल N इज इक्वल टू किती आहे 250 आता n अपॉन 2 ची व्हॅल्यू काढायची बघा क्रम कसा आहे पुढचं काय n अपॉन 2 n अपॉन 2 म्हणजे 250 अपॉन 2 ची व्हॅल्यू किती येते 125 म्हणजे 125 या सीएफच्या कॉलम मध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा या कॉलम मध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा 125 हा किती आहे 33 नाही 63 पुढं काय 153 म्हणजेच 125 नाही यामध्ये पण 125 पेक्षा जस्ट पुढचा
मोठा नंबर कोणता आहे त्याच्या जवळचा 153 हा आहे. म्हणून हा 153 हा नंबर आहे. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is just greater than 125 is 153. मग या ठिकाणी 153 असणारा जो क्लास आहे या क्लासला काय म्हणायचं? मेडियन क्लास म्हणायचं. म्हणतो इथं मी मेडियन क्लास. द करस्पॉन्डिंग क्लास 150 to 200 is the median class. मेडियन क्लास कोणता तो समजला. त्या मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी 9 तिला एफ ने दाखवू आपण. काय आहे ती? एफ. त्याच्या अगोदरचा क्लास बघा कोणता आहे? हा क्लास आहे. त्याची सी एफ बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे? 63. तिला म्हणा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. समजलंय? लिहू किमती आपण या सगळ्या मग एकत्र आता फॉर्म्युल्याच्या मध्ये. अगोदर काय? लोअर लिमिट ऑफ द क्लास, लोअर क्लास लिमिट ऑफ द मेडियन क्लास. एल ची किंमत काय? हा मेडियन क्लास त्याचं लोअर लिमिट 150. बरोबर आहे. पुढं एन. एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे? 250. त्यानंतर एच. एच म्हणजे काय? क्लास इंटरवल. बघा ना काय क्लास आपला मेडियन क्लास 150 to 200. त्यातलं 200 मायनस 150 करा. लोअर अप्पर हा लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणून काय? 50. त्यानंतर एफ फ्रिक्वेन्सी. एफ किती आहे? 90. मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी 90. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग क्लासची. अगोदरचा क्लास कोणता? 100 to 150. त्याची सी एफ किती आहे? 60. समजले? त्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या? फॉर्म्युला. फॉर्म्युला बघा काय? हा फॉर्म्युला एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. ठेवा व्हॅल्यू यामध्ये. व्हॅल्यू ऑफ एल 150 प्लस एन 250 अपॉन 2 मायनस सी एफ 62 डिवायडेड बाय एफ 90 इंटू एच. एच किती आहे इथं? 50. करा कॅल्क्युलेशन पुढे आकडेमोड. बरोबर. which is equal to 150 in bracket 250 minus upon 2 125 minus 63 upon 9 multiply by 150 plus 125 minus 63 62 upon 90 multiplied by 50. म्हणून 150 प्लस 34.4 34.4 खरं यांचे ऍडिशन 184.4 हा काय आला? median of the data. आपल्या वर्ड मध्ये उत्तर. therefore the median of the data is equal to काय आलं? is equal to 184.4. समजले? दोन उदाहरणं सोडवली. आणखी दोन उदाहरणं आहेत आपल्याला. त्यातलं आपण दोन्ही उदाहरणं सोडवू. कारण त्यातलं एक उदाहरण मध्ये कंटिन्युअस क्लासेस नाहीत. मग क्लासेस कंटिन्युअस कसे करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. तर या दोन उदाहरणांचा पहा, अभ्यासा, नीट सराव करा. व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.